नमस्कार. माझं नाव सत्यनारायण मंत्री. मी आयुर्वेदिकचं काम करतोय. यांना ताईंना काय त्रास होता त्यांच्या तोंडून ऐकू, दवाखान्यात काय म्हणले आणि माझ्या आयुर्वेदिकनं काय फरक पडला. तुमचं नाव काय? लताबाई ज्ञानोबा भाताने. दवाखान्यात दाखवलं होतं, म्हणजे तुम्हाला काय झालं? सगळे माझे जंट होते, मला सरकावं लागत होतं. माझे असे नख बोट सगळे असे जाम झालते. जाम झालते, नसा आकडलेल्या होत्या आणि तुम्ही डोपरान चलत होता. बरोबर, खरं आहे ते सांगायचं आपल्याला. खरं आहे, खरं आहे. बरं, ज्यावेळेस डॉक्टर दवाखान्यात गेल्यावर काय म्हणले डॉक्टर? डॉक्टर म्हणते ऑपरेशन करा. ऑपरेशन करा. बरं, तुम्ही ऑपरेशन करायचं टाळलो आणि मंत्री साहेबाचं आयुर्वेदिक औषध घेतलं. आता काय फरक वाटलाय तुम्हाला? तर मला मोकळं झालंय. म्हणजे तुमच्या नसा मोकळ्या झाल्या, नसा मोकळ्या झाल्या, चालायला फिरायला. हो हो. खरं सांगायला खोटं खरं सांगा? सांगा. बरोबर. म्हणजे उलट काय विचारतो मी, खरं खोटं? हो हो. तुम्ही औषधाला पैसे दिलेत, फुकट घेतले का माझ्याकडून? बरोबर आहे. आपले कष्टाचे पैसे आहेत. बरोबर आहे. बरोबर. मग ह्या आयुर्वेदिकनं फरक वाटायलाय का नाही? फरक वाटायला. बर, आता फरक वाटायला म्हणून तुम्ही म्हणजे चलणं फिरणं किंवा मी आले तुम्ही भेटायला आला. हो हो हो. बरोबर. हो हो. बरं, घेण्याच्या अगोदर विश्वास होता का? विश्वास होता म्हणूनच घेतलंय. बरोबर. बरोबर. पण ऑपरेशन डॉक्टरनं सांगितलं, मी ऑपरेशन करू नका म्हणलं तुम्हाला. हो, बरोबर. बरोबर आहे. आणि ऑपरेशन केलेलं सक्सेस होत नाही. हो हो, बरोबर आहे. धन्यवाद. बरं, तुमच्यासारख्या माता भगिनी भरपूर परेशान आहेत, त्यांनी औषध घ्यावं का नाही? घ्यावं घ्यावं. का तर तुम्ही अनुभव घेतलाय. हो हो हो. धन्यवाद. नमस्कार.